आखिरकार पूर्णतः स्वच्छता अभियान मीरा भाईंदर पहुंच गया। नमस्कार, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। आज 30 दिसंबर को महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हस्तों पूर्ण महाराष्ट्र भर में जो है पूर्णतः स्वच्छता अभियान की शुरुआत की गई है। और इसकी प्रथम शुरुआत जब मुंबई शहर में की गई थी तो वहां के लोगों ने इसको काफी अच्छा प्रतिसाद देते हुए लोग खुश थे। और इसी बात को मद्देनजर रखते हुए ये पूरा अभियान जो है मुख्यमंत्री ने पूरे महाराष्ट्र में करने का प्रण लिया। और आज इसकी प्रथम शुरुआत जो है उन्होंने ठाणे शहर से, अपने शहर से ही की और वहां पे भी काफी अच्छे लोगों ने उसको प्रतिसाद दिया। और वो अभियान लगभग 1 बजे तक मीरा भाईंदर शहर में पहुंच गया और जहां पर मीरा भाईंदर वासियों ने भी इस अभियान की काफी दिल खोल के तारीफ की और इसमें बढ़ चढ़ के हिस्सा भी लिया। और इस अभियान की शुरुआत करने के लिए मीरा भाईंदर महानगर पालिका ने पिछले 3 दिनों से जो कमर कसी थी, अधिकारी दिन रात जो रास्ते में उतरकर काम कर रहे थे, रास्ते को साफ करवा रहे थे। इतना ही नहीं बल्कि रास्ता जो है नवघर रोड वो फेरी वाले मुक्त कर दिया था, जिसके चलते नवघर वासियों ने प्रशासन का खूब खूब आभार भी व्यक्त किया था। और उन्होंने एक खुशी भी थी कि आखिरकार जो रास्ते में रात को निकलने के लिए 20 से 25 मिनट लग जाता था, आज 5 मिनट में नवघर नाके से लेके स्टेशन तक पहुंच सकते हैं। तो देखा गया है कि इस अभियान को चलाने के वक्त पूरे 3 दिनों में ये शहर जो है साफ सुथरा और फेरी वाला मुक्त दिख रहा था। मगर इससे लोग खुश तो थे, मगर उनके मन में एक शंका भी है कि मुख्यमंत्री के कार्यक्रम हो जाने के बाद क्या फिर से ये रास्ता ऐसे ही फेरी वाला मुक्त रहेगा, ये गंदगी मुक्त रहेगा, या फिर से यहाँ पे अतिक्रमण होगा, या फिर से यहाँ से जो आज 5 मिनट में स्टेशन पहुंच रहे थे फिर से उनको वही 20 से 25 मिनट का जद्दोजहद के साथ पहुंचना पड़ेगा। तो आइए जानते हैं कि आज के पूरे कार्यक्रम के दौरे के बारे में मुख्यमंत्री ने क्या जानकारी दी है। हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह आहे। मुंबईप्रमाणे ठाण्याप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये आपण हा सुरू केलेला आहे। हे डीप क्लीन ड्राईव्हमध्ये रेग्युलर रूटीन साफसफाई होते त्याप्रमाणे होतेच आहे, परंतु एकाच वेळेस एक मोठा एरिया घेऊन त्या एरियामध्ये आजूबाजूची जी मॅनपॉवर आहे, ज्या मशिनरी आहेत त्या मोबिलाइज करायच्या आणि एका मोठा एरिया, मोठा परिसर घेऊन त्याची रोडची सफाई, रोड झाडून काढणे, रोडची माती जी आहे, डेब्रिज आहे ते स्क्रबिंग करणे ब्रशने आणि त्यानंतर प्रेशर पाईपने ते स्वच्छ करणे। हा रस्ते अशा प्रकारचे स्वच्छ होतील, फुटपाथ स्वच्छ होतील, फुटपाथ खालची गटर स्वच्छ होतील, त्याचबरोबर अंतर्गत जे रस्ते आहेत, अंतर्गत गल्ल्या आहेत, अंतर्गत पायवाटा आहे, त्या देखील अशाच प्रकारे स्वच्छ झाल्या पाहिजे। फक्त मेन रोड स्वच्छ करून थांबता कामा नये, म्हणून आतले रस्ते, आतल्या गल्ल्या, आतली गटारं आणि आतले वस्त्यांमधले पब्लिक टॉयलेट देखील दिवसातून एकदा साफ करून होणार नाही। तो आपल्याला एक पॅटर्न बनवायला लागेल। दिवसभरामध्ये 5 ते 6 वेळा याची स्वच्छता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असलेले नाले आपण वर्षातून एकदा साफ करतो, परंतु मी आयुक्तांना सांगितलंय तुमची डीप क्लीन ड्राईव्ह असेल त्यावेळेस ते नाले पण आपण साफ करून घ्या। त्यासाठी तुम्हाला काही मशिनरी लागेल, ती मशिनरी देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता म्हणजे फॉगर, त्यांच्याकडे फॉगर मशीन पण आहे जे 50, 60, 100 मीटरपर्यंत वरती पाण्याचे फॉगर जातात। अँटी स्मोक गन आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर हवेतले धुलीकण जे आहेत हे धुलीकण देखील खाली येतील आणि ते सगळे सेटल होतील। त्याचबरोबर जे इतर जी काही कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, म्हणजे मेट्रोची असतील, इतर कन्स्ट्रक्शन असतील, त्यांनी देखील आपापला जो काही कन्स्ट्रक्शन एरिया आहे हा पूर्ण त्याला प्रिकॉशन घेतली पाहिजे, पूर्ण कव्हर्ड केलं पाहिजे। अशा प्रकारचं देखील सूचना आपण दिलेल्या आहेत। मला वाटतं यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेन वॉटर हार्वेस्टिंग याचे स्पॉट आयडेंटिफाय केले पाहिजे। त्यासाठी रिचार्जिंगची सिस्टीम जी आहे, पावसाचं आलेलं पाणी पूर्णपणे जमिनीमध्ये मुरलं पाहिजे, जमिनीची जी काही वॉटर लेवल आहे ती वाढली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आता रस्त्याचे मेडियन असतील तिकडे झाडं लावणे, हरित पट्टा तयार करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा असेल तिथे हरित पट्टा तयार करणे, झाडं लावणे। त्याचबरोबर शहरामध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना जी आहे ही राबवली पाहिजे, कारण हे ऑक्सिजन पार्क तयार होतील आणि त्यामुळे हरित कवर जेवढं काय आपल्याला जास्तीचं करता येईल
ते आपण केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. हा जो ड्राईव्ह आहे हा एक दिवसाचा नाही आहे, हा मार्चपर्यंत त्यांनी विकली हा डीप क्लीन ड्राईव्ह ठेवलेला आहे आणि हे रुटीन जे स्वच्छता आहे ती तर चालूच राहील, पण डीप क्लीन ड्राईव्हमुळे तुम्हाला व्हिजिबल इम्पॅक्ट दिसेल आणि लोकांना या धुळीपासून, कचऱ्यापासून, प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा फक्त मुख्यमंत्र्याचा ड्राईव्ह नाही आहे, महापालिकेचा नाही, म्हणून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सामील होत आहेत, NGO सामील होत आहेत, शाळेतली मुलं सामील होत आहेत आणि त्याचबरोबर ज्या NGOज आहेत मोठमोठ्या ते देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं ही एक चळवळ तयार होईल आणि आम्ही टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. यामध्ये महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कॉम्पिटिशन देखील आपण लावलेलं आहे की तुमचं शहर स्वच्छ कसं होईल, सुंदर कसं होईल आणि प्रदूषणमुक्त कसं होईल, निरोगी कसं होईल, यासाठी ते देखील आम्ही कॉम्पिटिशन राज्य सरकारच्या वतीने लावलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला आज पाहताय की मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, मीरा भाईंदरमध्ये जे तुमच्याकडे कमिशनर जे फ्लायओव्हर आहेत त्याच्या खालचं जागा जी आहे, मेट्रोच्या खालची जागा आहे ती स्वच्छ करणे, तिथे झाडं लावणे, तिथे लोकांना त्याचा वापर करण्यास त्यांना मुभा देणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक हॅपीनेस जो आहे तो वाढवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. आणि गार्डन जे आहेत तुमच्या शहरातली या गार्डनची डागडुजी देखील झाली पाहिजे. गार्डनचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो ना विकास, त्याप्रमाणे आपण एक ते केलं पाहिजे. त्याचबरोबर जे तलाव आहेत या तलावाचं सुशोभीकरण, सौंदर्यीकरण हे देखील झालं पाहिजे, कारण तलाव असतील तर चौपाटीसारखं त्याचा लोक आनंद घेतील. आणि म्हणून एक शहरामध्ये फक्त उंच बिल्डिंग म्हणजे विकास असं नाही, तर हे जे काही आता हे आपण इथे हे ऑडिटोरियम होतं आहे, मोठं कलादालन होतं आहे आणि बाळासाहेबांच्या नावाचं कलादालन होतं आहे, नाट्यगृह होत आहे. त्यामुळे विरंगुळाची जी साधनं आहेत या मीरा भाईंदरकरांची जी सांस्कृतिक विकासाबरोबर सांस्कृतिक भूक जी आहे ती भागवण्याचं देखील काम प्रशासन आणि राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी मिळून करतील. अशा प्रकारचा आमचा एक चांगला प्लॅन आहे आणि हा प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी आयुक्तांना, इथल्या दोन्ही आमदार आहेत तिकडे, या सर्व लोकांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याबरोबर लोकांची इन्व्हॉल्वमेंट हे देखील महत्त्वाचं आहे. यामध्ये सगळ्या टीम आहेत, म्हणजे कलेक्टर आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, अशी टीम आहे पूर्ण. या हे टीमवर्क आहे आणि म्हणून आज बघितलं सगळे लोक एक सिम्बॉलिक स्वच्छता या अभियानामध्ये उतरले होते. तेव्हा मोदी साहेबांनी 14-15 साली असं स्वच्छ भारत अभियान केलं होतं. त्यांनी स्वतः झाडू घेतली होती हातात, तेव्हाही त्यांना फोटो सेशनचा आरोप केला होता. आता काय झालं, मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाला देशाची स्वच्छता आणि साफसफाई होत आहे, परंतु विरोधकांचं सफाई झालं आहे आणि हा फोटो सेशन नाही आहे, हा खरं म्हणजे डीप क्लीन ड्राईव्ह मिशन आहे. हा फोटो सेशनसाठी मुख्यमंत्री असं त्यानं मला अशी गरज नाही आहे फोटो सेशनची. लोकांमधला मी मुख्यमंत्री आहे, मी या ठिकाणी एक ग्राउंडला फील्डवर काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्याला मी सांगतो, विरोधक काही म्हणू द्या, आमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. आम्ही त्यांना उत्तर देतो कामातून. त्यामुळे ते लोक घाबरलेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे असंच जर सुरू राहिलं महाराष्ट्रामध्ये तर लोकांची एक लोक चळवळ होईल आणि लोकांची इन्व्हॉल्वमेंट एवढी वाढेल, कारण स्वच्छतेबद्दल प्रत्येक नागरिक अतिशय जागरूक आहे. सर, जालन्यामध्ये देवेंद्रजींनी असं म्हटलंय की बाबरी मस्जिद पाडताना एकही शिवसैनिक नव्हता, काय सांगाल? ठीक आहे, त्याची माहिती मी घेतो. महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक नाथ शिंदे अपने मिशन को, अपने विजन को कामयाबी की ओर लेते जाते हुए दिख रहे हैं और जिस तरह से सफाई को ज्यादा जोर देते हुए हर एक महानगर पालिकाओं, ग्राम पंचायतों, नगर परिषदों, हर एक जगह पर जा जाकर इस स्वच्छता अभियान का जो है सभी को संदेश दे रहे हैं और लोगों से अपील भी कर रहे हैं कि इस अभियान में जुड़े, ताकि हमारा शहर, हमारा राज्य अपने देश में सबसे सुंदर दिखे. जिस तरह वो मेहनत कर रहे हैं और जिस तरह से महानगर पालिका के प्रशासन को भी वो कड़े आड़े हाथ लेकर उनसे काम करवा रहे हैं, ये वाकई तारीफ काबिल है.
जहां एक तरफ मुख्यमंत्री जो है इस शहर को ही नहीं पूरे राज्य को साफ और सुथरा कराने के झूठ में जुट गए, वहीं दूसरी ओर देखा जा रहा है कि कुछ अधिकारी वर्ग जो है वो इस मिशन के दौरान ही वहीं पर जहां पर मुख्यमंत्री बैठे हुए थे उसके बगल में ही कचरा फेंकते हुए नजर आ रहे हैं। ऐसे में सवाल ये उठता है कि क्या इन अधिकारियों के बलबूते पर हमारा शहर साफ रहेगा क्या? इससे पहले भी एक वाकया सामने आया था जब यहाँ के एक रहवासी ने अपने घर से कुछ कूड़ा जो नीचे फेंका था उस पर यहाँ के आरोग्य विभाग के उपायुक्त रवि पवार जी ने उन्हें कड़ा दंड लगाते हुए 5,000 रुपए की फाइन मारी थी। अब देखना यह है कि आरोग्य के उपायुक्त रवि पवार क्या इन लोगों के चेहरे देखकर उन्हें भी कड़ी सजा देंगे या उनसे भी कड़ी कह सकते हैं कि पावती देकर उनसे वसूली करेंगे या दंड ठोकेंगे या नहीं, ये तो आने वाला कल ही बताएगा। कैमरामैन अभिराज नायर के साथ केतन बारिया, भाईंदर।